अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. आपल्या गुरुस्तुती या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे. आपण आपले काही अनुभव असतील तर ते आम्हाला नक्की कळवा. ते आपण आपल्या चॅनलवर सांगू. तसेच आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कळवा. तुम्ही आम्हाला कमेंट किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ID वर ईमेल करू शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. हा अनुभव आहे जयंत वेलणकर या दादांचा. दादा म्हणतात, महाराजांच्या उपासनेला महाराजांचाच आशीर्वाद. भाग 1. जय गजानन. ऑगस्ट 2018 शेगाव येथील बंकट सदनातील हा प्रसंग. वेगवेगळ्या ठिकाणाहून शेगाव येथे आलेले जवळपास 300 भक्त बंकट सदनात एकत्र जमले होते. निमित्त होतं श्री गजानन अनुभव पुस्तक भाग 1चं प्रकाशन. 300 भक्तांच्या हातून पुस्तक प्रकाशन करण्यात आलं. त्यानिमित्त तिथे समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज उपासना करण्यात आली. पेन ड्राईव्ह ऑन झाल्यावर सर्वांनी त्या आवाजात आपला आवाज मिळवायचा होता. प्रथम अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज घोष झाला, ओंकार झाला आणि नंतर एका सुरात जप सुरू झाला. ओम श्री गजानन महाराज की जय, ओम श्री गजानन महाराज की जय. आधीच बंकट सदनातील शेगाव संस्थानाने जपलेले पावित्र्य, त्यात महाराजांचा नामजप, सर्व वातावरण भारून गेलं. अनेकांचे डोळे भक्तिरसाने डबडबून आलेत. मला कृतार्थ झाल्यासारखं वाटलं. हा सर्व महाराजांच्या आशीर्वादाचा भाग होता. मी काही काळ भूतकाळात हरवलो. मला आठवला महाराजांची उपासना आरंभ करतानाच महाराजांशी झालेला संवाद, त्यांना उपासनेसाठी मागितलेला आशीर्वाद आणि पुढे क्रमाने महाराजांनी दिलेले विलक्षण अनुभव. भक्ती मार्गात नामजप साधनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. व्यक्तिशः नामजप केला तर तो फलित होतोच, परंतु सामूहिक नामजप तर लाख मोलाचा ठरतो. नामजपाने आपल्या देवतेचे एक संरक्षण कवच आपल्या भोवती निर्माण होतं. नामामुळे सभोवताल निर्माण होणारी कंपनं मनाला सकारात्मक शक्ती प्रदान करतात. या सगळ्या कारणांच्यामुळे मला खूप आधीपासून सारखं मनात यायचं की गजानन महाराज उपासना असावी, महाराजांच्या नावाचा सामूहिक जप व्हावा, समूहाने त्यांची एकत्रित भक्ती करावी. या कारणाने मी महाराजांना वारंवार विनंती करीत होतो, महाराज प्रेरणा द्या, तुमची उपासना आमच्याकडून करून घ्या. त्या प्रार्थनेला हळूहळू प्रतिसाद मिळत गेला आणि उपासना जर अधिक परिणामकारक करायची असेल तर ती पुढील काही तत्वावर आधारित असावी, अशी स्पष्ट जाणीव महाराजांनी मनात निर्माण करून दिली. एकतर यात पैशाचा व्यवहार कमीत कमी असावा, जेणेकरून भ्रष्टाचाराचं गालबोट उपासनेला लागायला नको. अपवादात्मक प्रसंग वगळता उपासनेत खाण्यापिण्यावर भर नसावा. उपासना अशी असावी की ती वारंवार होऊ शकेल. आजच्या धकाधकीच्या जीवनात, व्यस्त जीवनशैलीत मोजक्या वेळात उपासना व्हावी. गरीब आणि सर्वसामान्य माणसाला देखील ती करणे शक्य व्हावी. नामजप आणि आत्मचिंतन हा त्याचा मूळ आधार असावा. या जाणीवतेतून मग त्या आधारावर उपासनेची आखणी करण्यात आली. अनंत कोटी ब्रह्मांड नायक घोषाने उपासनेची सुरुवात, नंतर ओंकार, मग नामजप. ओम श्री गजानन महाराज की जय. गणी गणगणात बोते श्री गजानन जय गजानन. पुढे गजानन 52, गजानन अष्टक, गणगणगणात बोते, अभंग. त्यानंतर 5 मिनिटे मौन. मौनात सर्वांनी आत्मचिंतन करून महाराजांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करायचा. नंतर महाराजांची आरती व पुन्हा अनंत कोटी ब्रह्मांड नायक जय घोष करून उपासना पूर्ण. आरतीचं तबक फिरणार नाही, त्यामुळे कुणी पैसे टाकणे हा प्रकारच नाही. उपासनेत कुणीही पैसे ठेवणार नाही. प्रसादात फक्त साखर आणि पेढा. उपासना पेन ड्राईव्हच्या आवाजात आवाज मिळवून म्हणण्याची म्हणजे आपसुकच
तालासुरात होणार. कुठल्या वाद्याची व वादकाची गरज नाही. माळ हातात घ्यायला नको. शेवटी 5 मिनिटांच्या मौनात साहजिकच माणूस आत्मचिंतन करून काही मागायचे असल्यास महाराजांशी बोलणार आणि हे सर्व 50 मिनिटात पूर्ण होणार. तुमच्या सोयीने तुम्ही वेळ आणि दिवस ठरवू शकता. व्यक्तिगतही करू शकता, सामूहिकही करू शकता. महाराजांनी प्रेरणा दिल्याप्रमाणे आवश्यक त्या सर्व तत्वावर आधारित उपासनेचा आराखडा तर निश्चित झाला. या गोष्टीला आता जवळपास 7-8 वर्ष झालीत. आज पेन ड्राईव्ह आहे, पण तेव्हा प्रथम CD तयार करून घेतली आणि महाराजांना प्रार्थनापूर्वक विनंती केली, महाराज योग्य मुहूर्तावर उपासना सुरू करून घ्या. महाराजांनी अध्यात्म, भावना आणि व्यवहार यांची सांगड घालणारा मुहूर्त काढून दिला. भक्ती करण्यासाठी सर्व दिवस सारखेच असले तरी आपण एकादशीला विशेष महत्त्व देतो. शेगावलाही एकादशीला विशेष महत्त्व आहेच. भावनांच्या पातळीवर विचार केला तर सर्व सद्गुरू भक्तांना गुरुवार हा जास्त प्रिय वार वाटतो आणि व्यावहारिक पातळीवर विचार करता 1 जानेवारी हा वर्षाचा पहिला दिवस ठरतो. उपवासना आरंभ करण्यासाठी महाराजांनी उत्तम मुहूर्त काढून दिला. तो दिवस होता 1 जानेवारी 2015, गुरुवार, एकादशी. वेळ संध्याकाळी 7 वाजता. म्हणजे मुहूर्तापासूनच उपासनेला महाराजांचा आशीर्वाद प्राप्त झाला आणि आता उपासनेसाठी महाराजांचा एक मोठा फोटो आवश्यक होता. महाराजांना प्रार्थना केली, महाराज ज्या रूपात उपासनेला येण्याचं तुम्ही ठरवलं आहे त्या रूपात येऊन आम्हा उपासकांना आणि या उपासनेला आशीर्वाद द्या. त्या दिशेने हे सर्व जाऊ द्या. आमचं घरी बोलणं झालं. मी हिला म्हटलं, आपण काही मंदिरात विचारून पाहू. शक्य आहे कदाचित एखादा मोठा फोटो तिथे वाट पाहत असेल. त्याप्रमाणे आम्ही चौकशी केली, पण त्यात काही निष्पन्न झालं नाही. मग मोठमोठ्या फोटोंच्या दुकानात चौकशी केली, तिथूनही काही हाती लागलं नाही. महाराज येणार याची खात्री होती. उपासनेचा दिवस 2 दिवसावर आला. आता फोटोसाठी तळमळ सुरू झाली. वाशिमला डॉक्टर संजय जोशी आहेत. त्यांची PhD माझ्या मार्गदर्शनाखाली झाली आहे. मी त्यांचा PhDचा गाईड. त्यांचा मुलगा निखिल शेगाव इंजिनिअरिंगमध्ये शिकत होता. आता मध्ये एकच दिवस उरला. सकाळी 11 वाजता सौला हे सगळं आठवून तिनं मला सुचवलं. ज्योती मला म्हणाली, अहो निखिलला विचारून पहा. त्याप्रमाणे मी निखिलला फोन केला. तो बोलला, सर अगदी योग्य वेळेला तुमचा फोन आला आहे. मी वाशिमला जाण्यासाठी निघतोच आहे. मी प्रथम संस्थानात जाऊन मोठा फोटो उपलब्ध आहे का ते बघतो. असेल तर बाबांच्या ओळखीच्या ST ड्रायव्हरसोबत नागपूरला पाठवतो. तो रविनगर चौकात संध्याकाळी तुम्हाला मिळेल. संध्याकाळी फोटो घरी होता. महाराजांची इच्छा. दुसऱ्याच दिवशी सुरेख फ्रेम बाजूला लावून मोठ्या फोटोंच्या रूपात उपासनेच्या शुभारंभासाठी महाराज समोर विराजमान होते. 1 जानेवारी 2015 गुरुवार एकादशीच्या मुहूर्तावर 41 उपासकांच्या उपस्थितीत उपासनेचा शुभारंभ झाला. हीच ती उपासना महाराजांनी 2018ला बंकट सदनात करून घेतली आणि लगेच 2019ला श्री गजानन अनुभव पुस्तक भाग 2च्या प्रकाशाच्या निमित्ताने 350 भक्तांच्या उपस्थितीत शेगावला श्री गजानन महाराज प्रगट स्थळावर करून घेतली. दोन्ही ठिकाणी त्याचवेळी वातावरण भक्तिमय झालं होतं. श्री गजानन जय गजानन झालं होतं. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. उपासनेचं शुद्ध बीज आणि महाराजांनी काढून दिलेला उत्तम मुहूर्त. मग पुढे त्या उपासनेरूपी वृक्षाला अमृताचं फळ न लागलं तर नवल. अशा या अमृतरूपी फळाचा आस्वाद घेऊन पुढील भागात तोपर्यंत म्हणत राहा, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.